मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारचे अद्भुत महत्त्व. जय महालक्ष्मी माता. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळाच पवित्र स्पंदन जाणवू लागतो. विष्णूचा प्रिय महिना, लक्ष्मीचं आवडतं वासस्थान, आणि या महिन्यात येणारे प्रत्येक गुरुवार महालक्ष्मी गुरुवार म्हणून पाळले जातात. मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारचं आध्यात्मिक महत्त्व. मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत केला आहे. मासानां मार्गशीर्षोहम, म्हणजे सर्व महिन्यात मी मार्गशीर्ष आहे. याचा अर्थ काय? या महिन्यात केलेली पूजा, दान, व्रत, जप याचं फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळते. या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने धन वाढते, संकटे दूर होतात, घरातील कलह शांत होतो, व्यवसाय नोकरीत प्रगती होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचा स्थायी निवास प्राप्त होतो. महालक्ष्मी गुरुवार उपवास का केला जातो? भारतीय स्त्रिया खास करून हा व्रत खूप श्रद्धेने करतात. लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे समृद्धी, प्रेम, ऐश्वर्य, सुख आणि शांती. मार्गशीर्षाच्या पवित्र शक्तीमुळे या दिवशी केलेल्या प्रार्थनेचा प्रभाव तिप्पट वाढतो. हा गुरुवार असा मानला जातो की घरात आलेली लक्ष्मी कधीही परत जात नाही. म्हणूनच या दिवशी केलेल्या पूजाव्रताला अफाट महत्त्व आहे. पूजा कशी करावी? पहाटे घर स्वच्छ करून गंगाजल शिंपडा. पूर्व किंवा ईशान दिशेला लक्ष्मी मातेची सुंदर प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा. पिवळा किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर प्रतिमा स्थापित करा. तांदूळ, कुंकू, अक्षता, फुलं, पिवळा नैवेद्य ठेवा. ओम श्रीम श्रीये नमः, श्री सुक्तम यापैकी कोणताही जप करा. दीप लावा, शक्यतो तुपाचा. घरात खीर, पुरणपोळी किंवा गोड भात नैवेद्य द्या. संध्याकाळी आरती करा आणि नंतर प्रसाद वाटा. महालक्ष्मी गुरुवारी पाळावयाचे नियम. शक्य असल्यास उपवास करावा. केस, नख न कापणे. घरात वादविवाद टाळणे. पिवळ्या रंगाचे कपडे वापरणे. शक्य असल्यास चणे, हळद, फळे गुरुवारी दान करणे. गुरुवारच्या दिवशी काय दान केल्याने फळ जास्त मिळतं? गुरुवारच्या दिवशी पिवळे चणे, हळद, खीर, तुपाचा दिवा, फळे, पिवळ्या वस्तू हे दान लक्ष्मी स्थायीकरणसाठी अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरातील तिजोरी, कॅश बॉक्स पुसून त्यात गोमोती चक्र किंवा पिवळ्या कावड्या ठेवा. मातेच्या पायावर सिंदूर लावून तांदूळ अर्पण करा. घराच्या प्रवेशद्वाराजवळ 2 दिवे लावा. एक लक्ष्मीला, एक कुबेराला. श्री सुक्तमचा एकदा जरी जप केला तरी घरात दिव्य ऊर्जा निर्माण होते. आणि महालक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करून नमस्कार करा. हे महालक्ष्मी माता, मार्गशीर्ष गुरुवारच्या पवित्र दिवशी आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्याचा वर्षाव होऊ दे. आमची सर्व संकटे दूर होऊ दे आणि या घरात तुझा दिव्य प्रकाश सदैव राहू दे. मार्गशीर्ष हा महिना आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि सौभाग्याचा. या पवित्र गुरुवारी महालक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो. जय महालक्ष्मी माता, जय लक्ष्मीनारायण. अशाच भक्तीचे आणखी सुंदर व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या घरी लक्ष्मीचा आशीर्वाद राहो. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा. पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.